आणि या घडीची अत्यंत महत्त्वाची बातमी, एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरून राजेश शहा यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आलेली आहे। राजेश शहा यांचा मुलगा मिहिर शहा याला काल विरारमधून अटक करण्यात आलेली आहे। वरळी हिट अँड रन प्रकरणामध्ये ही कारवाई केली गेली आहे। एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरून राजेश शहा यांची शिवसेनेतून हकालपट्टी झाली आहे। अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अक्षय, कारवाई तर झाली पण काहीशी उशिरा झाली असंही वाटतंय। नक्कीच ही कारवाई आधीच अपेक्षित होती। ज्या दिवशी मिहिर शाह याचं नाव आलं आणि राजेश शहा यांना अटक देखील झाली होती, त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला होता, त्याच दिवशी ही कारवाई होणं अपेक्षित होतं। मात्र आता ही कारवाई झालेली आहे, थोडी उशिरा झाली पण त्यांची हकालपट्टी पक्षातून करण्यात आलेली आहे। आणि ज्या पदावर ते होते, उपनेते पदावर पालघरच्या, त्या पदावरून त्यांची सध्या हकालपट्टी केलेली आहे। शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आलेली असं सांगण्यात येते। मात्र ही जी हकालपट्टी आहे त्यानंतर आता आदित्य ठाकरे यांनी जशी मागणी केलेली आहे की त्यांच्या घरावर देखील बुलडोझर सरकारने चालवायला हवा। आता सरकार त्यांच्यावर पर्सनल काही कारवाई करते काय देखील बघावं लागेल। की मिहिर शहा याला तर अटक करण्यात आलेलीच आहे, इतर देखील त्यांच्या कुटुंबियांना अटक करण्यात आलेली आहे। मात्र शिवसेनेशी, शिंदे गटाशी त्यांचे जवळचे संबंध असल्यामुळे ते उपनेते या पदावर इतके दिवस कार्यरत असल्यामुळे याला राजकीय वळण या संपूर्ण प्रकरणाला आलं होतं। आणि आता शिवसेनेच्या संपूर्ण कार्यकारिणीतून त्यांची हकालपट्टी करण्याचे आदेश एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहेत। प्रज्ञा। अक्षय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। नमस्कार। मन सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन सुद्धा तुझंचा दुसरा सीझन। होय मन सुद्धा